भारतीय समभाग गुंतवणूकदारांनो नमस्कार. ठाणे महाराष्ट्र येथून मी सत्यजित अभय कुमार शाह. माझ्या ELM म्हणजे इक्विटी लिटरसी मिशन, त्याचप्रमाणे समभाग गुंतवणूक साक्षरता मोहिमेअंतर्गत मी विविध गोष्टींवर माझे मुद्दे मांडत असतो. माझा जो अनुभव आहे तो आपल्यासमोर सादर करत असतो. त्याच मोहिमेमध्ये आजचा एक महत्त्वाचा आहे, ऐकायचं तर ऐका, नाही ऐकायचं तर सोडून द्या. महत्त्वाचं काय आहे मित्रांनो, आज माझ्या मते S&P BSE अंदाजे 1000 पॉईंटनी वर वाढलेलं आहे. आणि आता अशा अपेक्षा आहेत परदेशी गुंतवणूकदारांकडून की डिसेंबर 26पर्यंत 29,000ला जातो आहे. तर मित्रांनो, अशा वेळेला ना मी काय करतो ते मी सांगतो आहे. मी माझं गेले 7-8 दिवस भरपूर रिशफलिंग करतो आहे. म्हणजे मी जेव्हा रोज माझं स्टेटमेंट येतं ना, त्यात माझे लालच असतात. लाल याचा अर्थ विकले. तर हा एक अतिशय चांगला काळ आहे. तुम्हाला नको असलेले जे काही समभाग आहेत ते थोडे थोडे वर येतात या काळात, कारण सगळेच वर आले की हे पण वर येतात. आणि अशा वेळेला माझं मी तुम्हाला सांगतो, कारण तुमच्यापैकी अनेक जणे माझी परचेस प्राईस आल्याशिवाय मी विकणारच नाही, हे असं सोडून द्या. आता ते सोडून द्या. त्याच्यापेक्षा दुसरे चांगले आहेत जे तुम्हाला 6 महिन्याला 60%, 70%, 1 वर्षाला 200% असे पण देणार आहेत. ते घ्या ना हो. माझा अंतिम हेतू हा हायेस्ट ROI आहे, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. मी वेड्यासारखं त्याच्यात पकडूनच नाही बसत. नाही, मी गेले 40 वर्ष मी पकडला पण तो अजून वरच नाही आला आहे. याचा अर्थ तुम्ही अबक आहात. त्याच्यापेक्षा तुम्ही आजच मी वाचले कुठेतरी 5 लाख गुंतवणूक करा 5 वर्षासाठी, काहीतरी 7 पूर्णांक कितीतरी FDमध्ये, तेच तुम्हाला चांगलं आहे. असो, ऐकून घ्या. लॉस बुकिंग करा, प्रॉफिट बुकिंग करा आणि रिशफलिंग करा. हळू जाणारे किंवा न जाणारे किंवा थांबलेले, थकलेले, भागलेले समभाग विकून टाका. आणि चांगले वेगाने वाढू शकणारे, पण ह्याच्यात तुम्हाला काम करावं लागेल ना. तुम्ही म्हणणार मी काही ना काम करता, हे नाही होऊ शकत. हा एक महत्त्वाचा माझा अनुभव मी तुम्हाला सांगितलं. ऐकायचं तर ऐका. असंच काही घेऊन पुन्हा भेटूया. जय हो.